मी ना लहानपणीच ठरवलं होतं, आपण ना सगळी सगळी सुख जमवायची, सगळी सुख मिळवायची. त्यासाठी लागेल तेवढी मेहनत पण करायची. पण मी ठरवलं होतं, वडिलांनी आपल्याला जे जे नाही दिलं ते ते सगळं आपण मैत्रिणीला द्यायचं, सगळं. आणि त्याप्रमाणे केलंय. कधी तिचा शब्द खाली नाही पडू दिला आम्ही. ब्युटी. मॉल नव्हते तिच्या लहानपणी, भारी भारी खेळणी नाही मिळायची. परदेशात न मागवायचो मी खेळणी तिच्यासाठी, एकदम डायरेक्ट बाहेरून. कधीच कशाला नाही नाही म्हटलं. सुट्टीला आमचे परमपूज्य आम्हाला कुठेच न्यायचे नाही. सुट्टी यायची, सुट्टी संपायची. मी प्रत्येक वेळेला प्रत्येक सुट्टीत तिला फॉरेनला नेलंय, माहितीये. अरे यार, सर 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 पर्सनल लेवलवर एक सांगतो. माझी ऋतू आहे ना, ऋतूला तिच्या पेरेंट्सनी जगभरात इतक्या ठिकाणी नेलंय. म्हणजे USA म्हणू नका, इंग्लंड म्हणू नका, सौदी अरेबिया, पाकिस्तान, बांगलादेश. आम्हाला सध्या नेपाळला पण नेलं नाही. हो, काय करायचं? मला पण जायचंय रे, एकदा विमानात जायचंय मला. अरे रोकडो, तू गाडी पण विमानासारखीच चालवतो. अरे बाबा, थँक्यू रे. एका वर्षी आम्ही युरोपला गेलो होतो, समुद्रकिनारी. एखाद्याच वर्षाची असेल मैत्री, जेमतेम नुकतीच चालायला शिकली होती. समुद्रकिनारा बघितला आणि सुसाट पुढे निघाली. वळवरती तिची छोटी छोटी पावलं बघताना हरखून गेलो मी. फोटो काढत सुटलो. 1 फोटो, 2 फोटो, 3 फोटो. भानावर आलो आणि वरती बघितलं, तरी आहे कुठे? कुठेच नाही. शोधत बसलो सगळीकडे. नंतर लक्षात आलं, अरे ही मुलगी पाण्यात होती. लहानपणापासूनच सवय, सगळं असं झोपून द्यायचं. कशाची भीती नाही, तमा बाळगायची नाही. तसाच तिरासारखा धावलो, पटकन उचलून घेतलं तिला, किनाऱ्यावर घेऊन आलो. रात्रभर असंच कवटाळून बसलो. छान चाललाय कार्यक्रम, चालू दे. मी येते. गुड नाईट. चांगलं सांगितलं. तुम्हाला किस्सा सांगू का? खूप खूप वेगळी गोष्ट आहे. परत ते फटाक्याचाच किस्सा सांगतो तुम्हाला. मित्रे, तू अशी डायरेक्ट आत का आली सगळं निघून? कधी आला बाबा? सांगितलं पण नाहीस मला. अगं नाही, म्हणजे मला खरंच नाही माहिती. अगं मी क्लिनिक मधून खाली येत होतो, तुम्हाला दरवाजा उघडा दिसला म्हणून मी आत आलो. तर ती घरी बसले होते. अगं मला खरंच शपथ माहित नाही मला कधी आलं. मला किती धक्का बसला अचानक बघितल्यावर. मैत्री नाही, मी दारू नाही प्यायलोय. मैत्री मी खरंच नाही प्यायलो. तुझी शपथ, मी खरं शपथ. हे फक्त ऐक ना मैत्री, हे बघ, तू रडू नकोस. हे बघ, मी खरंच फक्त हातात धरायला ठेवले होते. म्हणजे
त्या काकांनी ग्लास भरला होता का, मी असं नाही कसं म्हणणार डायरेक्ट, म्हणून खरंच नाही प्यायलो. त्यासाठी नाही रडत आहे मी. काय झालं? तू रडू दे ना मला 2 मिनिटं. का सारखे प्रश्न विचारायचे असतात तुला? मला असं वाटलं नव्हतं रे, बाबांना एवढं आठवेल माझ्याबद्दल. मला राग येतो त्यांचा, म्हणून बोलते मी त्यांना, मुद्दाम नाही बोलत मी. किती विहाड आहे सगळं. मी काय करू आता मला नाही कळत आहे. आदिल, मी शेंगा खाल्ल्यात, मी टरफलं उचलणार. फाऊल 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 होतोय. आदिल 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 माफ कर यार आदिल. अरे आम्हाला माफ कर. आ आ हा? आ होय? म्हणजे तर दारू प्यायलो म्हणून नाही, पण खरंच मनापासून सॉरी यार, खरंच. आदिल, पण तुझी क्षमा मागायला आलेलो आम्ही. आ आ आ कारण आता रेणूवरनं तुझं आणि रोकड्याचं काल भांडण झालं ना रात्री, सकाळी कधी, तर हा रात्री मैत्रीच्या घरी आलेला आणि त्याने तुझ्यावर सगळा राग बाटलीवर काढला. सॉरी यार आदिल, आदिल. खरंच म्हणजे मी असं बोलायला पाहिजे नव्हतं यार, माझ्यामुळे भांडणं झाली तुमच्यात. म्हणलं आदिल खरंच सॉरी, खरंच सॉरी आदिल. आदिल मी क्षमा मागतो तुझी, मी पर्सनली तुझी क्षमा मागली. आ आ आ आ हं? माझं ठीक आहे, तू का सॉरी म्हणायला लागला असं? म्हणजे मी का? अच्छा, नाही नाही नाही, तुमच्या दोघांचं काल वाजलं ना, ते त्यांनी मला सांगितल्यावर मी काय केलं पाहिजे, मी ऐकून घेतलं पाहिजे ना, मी गप्प बसायला पाहिजे. तसं नाही केलं मी. खूप सॉरी हा, मी खूप गॉसिप केलं तुमच्याबद्दल, तुझ्या आणि रेणू बद्दल मी खूप घाण बोललो. अपमान केला मी तुमचा. मला खरंच सॉरी, मला मारू नको, मला खूप वाईट वाटलंय, मला खूप वाईट वाटलंय, मला खूप घाण वाटतंय त्याच्याबद्दल, आणि म्हणूनच मी तुझी क्षमा मागायला आलोय मी स्वतः. सॉरी यार, सॉरी आदिल यार, मला क्षमा कर ना आदिल. आम्हाला माहितीये तू चांगला माणूस आहे यार. तू त्यांनी ऐकलं नाही म्हणतो, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नको म्हणतो. तू ऐकलं नाही, पण आम्ही बोललो ना, आणि तू मोठ्या मनाचा आहे, पण आम्ही कोत्या मनाचे निघालो. मला माहितीये तू खूप चांगला माणूस आहे यार, तू माफ करशील आम्हाला. सॉरी म्हण रे, सॉरी म्हण. सॉरी यार आदिल, सॉरी यार भावा.
प्लीज माफ कर ना यार आदिल. आम्हाला आदिल गेला. आदिल गेला. माणूस नाही रे, देव माणूस आहे रे हा. देव. हाय. घरीच आहेस का तू? हो घरीच आहे. का ग? अभय कुठे आहे? आहे ते पण घरीच आहेत, आवरतायत. घरीच आहे. माझा फोन का घेत नाहीये तो? सकाळपासून खूपदा फोन केला मी. झोपलाय का अजून? हो म्हणजे मी मगाशी रूम मध्ये जाऊन आले तेव्हा आवरत होते. आवरत होता इतक्या उशिरा? रात्री खूप ड्रिंक्स झालेत का त्याचे? म्हणजे मला माहित नाही म्हणजे. एकाच घरात राहता ना? तुला माहिती नाही का? मला सांगायचं नाहीये. आई प्लीज प्लीज मला यात ओढू नका. तुम्ही दोघं गोष्टी सॉर्ट आउट करा प्लीज. म्हणजे प्यायला होता मैत्री? तुमचं काही बोलणं झालं का? अर्थात अशा अवस्थेत काय बोलणं होणार म्हणा. आई आपण नंतर बोलूयात का? का? मी पोहे करते. तू पोहे करतेस? येतात का तुला? बर, पोहे करत असेल आणि बाबाला देणार असेल तर प्लीज जरा मीठ कंट्रोल मध्ये ठेव. त्याचं ब्लड प्रेशर हाय आहे. आई प्लीज. हा मी नंतर करते फोन. मला दुसरा फोन येतोय. हाऊ यू अवॉइड मी मैत्री? काहीतरी नवीन कारण शोध की. आई प्लीज. Thanks, Maitri, for telling me every time mothering is such a thankless job. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. पेपर नाही आला का आजचा? हो आहे काय, मी काढून ठेवला आता तुमच्यासाठी. थँक्यू. आलं घालून चहा केलायस का? हो पोहे पण केलेत. नाही पोहे नको, आधी चहाच दे तू. साखर किती घालू? घाल तुला पाहिजे तेवढी. नाहीतरी काय तुझी आई मला माझ्या मनासारखा चहा देत नाही कधीच. बाबा हल्ली तुम्ही जास्तच प्यायला लागलाय का? आईचा फोन आला होता का? हे मी बघितले मिस कॉल. इग्नोर डेली सोप येतो. बाबा काल रात्री काय झालं तुम्हाला आठवतंय? जास्त झाली होती तुम्हाला. तोल गेला तुमचा. मला आठवत नसेलच ऑब्व्हियसली, पण सौमित्रनी सगळं नीट आवरून ठेवलं आणि तुम्हाला नीट रूम मध्ये झोपवून पण आला तो. मी रात्रभर हाच विचार करत होते. म्हणजे मी तुम्हाला असं कधी बघितलं नाहीये ना, त्यामुळे म्हणून मी विचारलं. काम कर, 20 मिनिटांनी आपण हॉलमध्ये भेटूया. सौमित्रलाही बोलवून घे. मला बोलायचंय तुमच्या दोघांची. ओके. मग जाईन मी मीटिंगला. थोडी भूक पण लागली आहे खरं, पण आम्ही ठरवलंय की तू जेव्हापर्यंत माफ करत नाहीस तेव्हापर्यंत आम्ही उपोषण करणार आहे. आम्ही असं काही खूप नाही पेलोय अरे, आणि आम्ही आपणून नाही पेलो. मैत्रीचे बाबा होते, त्यांनी आम्हाला विचारलं की प्याल का. आम्ही थोडी थोडी घेतली आपली त्यांना कंपनी म्हणून. आणि खरंच सॉरी यार.
तुला सांगतो रेणू काय दुसऱ्या कुठल्याच पोरीवरून तुला चिडवणार नाही, खरंच नाही. रेणू काय? रेणू 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 सॉरी. सॉरी. असं नाही यार रेणू, म्हणजे आम्ही चिडवायला पाहिजे नव्हतं यार तुला म्हणजे त्याच्यावर. आणि सॉरी, आता याच्यानंतर आम्ही कपल बिपल म्हणून पण नाही चिडवणार तुला, खरं आई शपथ. कधी नाही, आई आई शपथ सांगतो कधीच चिडवणार नाही. आता प्रॉमिस प्रॉमिस. म्हणजे तुम्ही खरंच तुमचं घडलं ना तरी पण नाही चिडवणार. नाही. विषयच काढणार नाही कधी. अरे काय हसायला काय लई? ए तू ते मैत्रीची संगती तेवढी राहत जाऊ नको, तुला होईल काहीतरी. हे पहा, तुम्ही फार विचार करताय. एवढं काही झालेलं नाहीये. इनफॅक्ट मीच खूप ताणलं, त्यामुळे मीच सॉरी. आदिल सॉरी. लयच चिडले वाटतं यार. उपहासाने बोलते का? सॉरी म्हण. सॉरी म्हण. आपण म्हणूया सॉरी. सॉरी सॉरी सॉरी. मी परत सॉरी. मी पण अरे नाही 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 नाही. सॉरी. अरे ए खरं खरं सॉरी. सॉरी. खरं सॉरी. खरंच तुम्ही ना आता मला काही बोलू शकतात, बिनधास्त. चिडवायचं असेल तरी तेही चालणार. शक्य आहात रे तुम्ही लोक. हे काही तोडच नाही अजिबात तुम्हाला काही. तुमच्यामुळे एवढी मनापासून हसले मी, काय चिडणार तुमच्यावर. सॉरी. अरे रुपल्या. हॅलो माई, कधी येणारच ग तू? मी खूप मिस करते तुला. मला हवीस ग माई तू इथे. नाही काही झालं नाहीये, पण बाबा आलाय ना, त्याला माझ्याशी आणि मीतशी काहीतरी बोलायचंय. मला कळत नाही ग त्याच्याशी कसं बोलू. असं विचित्र वाटतंय, म्हणजे अवघडल्यासारखं वाटतंय खूप. माई हळवी झालीये ग मी. तू ये ना इकडे लवकर. मैत्री, माई मी तुला नंतर फोन करते, बाबा बोलवतोय. हो, नाही भांडत मी, प्रॉमिस. दार उघड होतं. गुड मॉर्निंग. माने. मैत्री, बस ना. मग काय विचार केलात तुम्ही अनघाच्या बोलण्यावर? पोहे खाणार का? पोहे खाऊयात सगळे, मी आणते. तुम्ही अनघाच्या बोलण्याचा विचार केला का? कोणतं बोलणं? तुला माहितीये काय ते? अनघा काय म्हणाली? आम्हाला काय वाटतं त्याबद्दल? आम्हाला नाही, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा बाबा. मैत्री, अगं त्यांना बोलू देशील का? आम्हाला म्हणजे तुझ्या आईला जे वाटतं तसंच मलाही वाटतं. तुमच्या नात्याचा पुनर्विचार व्हायला हवा. का केला पाहिजे आम्ही पुनर्विचार? मला कळतच नाहीये. तुम्हाला माहितीये का आमचं कसं जमलं, केव्हा जमलं? इतकी सगळी वर्ष तुम्ही होतात का इथे? हे 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 जे ती बोलते ना, त्याच्यामुळे माझा तिच्याशी कधी संवादच होऊ शकत नाही. काही झालं की तुम्ही होतात का, तुम्ही होतात का. अगं पण तू कधी बोललीस का? तू काय प्रयत्न केलेस? काका,
मला वाटतं तिला फक्त एवढंच म्हणायचं की तुमचा जर नकार आहे तर तो काय, म्हणजे आम्हाला फक्त कारण हवंय त्या गोष्टीचं. म्हणजे का नको. आमचा तुमच्या लग्नाला विरोध नाहीये,